दरवाजा कोणीतरी ठोठावत होते. टक 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 आवाजाने. ज्योती जागी झाली. कोण आले असेल आता? भर दुपारच. नुकताच घरातील कामांचा निपटारा करून जरा डोळा लागलेला. त्यात आता कोण आलं असेल? जरा अनिच्छेनेचा दरवाजा उघडला. डोळ्यांत अर्धवट झोप. केस विस्कटून इकडून लोबनलेले. तशाच अवतारात दरवाजा उघडला. कोण? ओळखलं नाहीस? अग मी, दीपक. हो हो, तू कसा काय इकडे? अचानक. तसा तिचा थोडा गोंधळच उडालेला, पण घेतले सावरून. विसरलीस की काय? आत तर येऊ दे की दारातच सर्व प्रश्न विचारणार आहेस. त्याला नखशिखांत न्याहाळत घाईघाईने बाजूला होत या ना. बाजूला होत घरात प्रवेश दिला. बसा. घाईघाईने केस बांधत अन साडी सावरत स्वयंपाक खोलीत गेली. कोण हा? हा कठ्ठले. अरे हा तर बालपणीचा मित्र दीपक. कसं ओळखले नाही मी? हा तर जिवलग माझा. आजवर ज्याला मी काळजात जपलंय, तो ओळखू नये मी. कमालच हा मी पण. खूप बदल जाणवतो म्हणा. आणि बघून बरीच वर्ष लोटली ना. जरा जाडा पण झालाय. कदाचित त्यामुळेच. ओळख नाही पटली लगेच. आतून आनंदाला उधाण आलेलं. कसे बसे स्वतःला सावरत. पाणी घेऊन बाहेर आली. वाटत होते गच्च मिठी मारावी. अन विचारावं, आज आठवण झाली का माझी? कुठे होतास इतके दिवस? मनाला काबूत ठेवून फक्त हसली.